त्या सगळ्यांना मदत करूया आणि आपल्या बालपण हे इंद्रायणी काठी गेलंय. मी नदीवर असायचं. ग्रामीण नाही पण शहरातल्या लोकांना पण फार कमी माहिती आहे, कारण फार रेअर आहे ही डिग्री, कोणी सहसा करून करत नाही. मी असं महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या खेडोपाड्यातून आलेल्या मुलांना तिथं बघितलं आहे, पण मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस कळलं की आपल्या मावळ तालुक्यातून तर कोणीच आलेलं नाही या कॉलेजला. नमस्कार मित्रांनो, मी साई बालगुडे. आज आपण एक आपला नवीन पॉडकास्ट चालू करतोय. त्या पॉडकास्ट म्हणजे जे शिक्षण क्षेत्रातले काही क्षेत्र असे आहेत ज्या फील्ड आपल्याला माहिती नाही आहेत, त्या फील्ड संदर्भात आपण काही मान्यवर आपल्याकडे रेग्युलर येणार आहेत, त्यांच्याकडनं त्या फील्ड रिलेटेड माहिती आपण घेणार आहोत. मला आजचे आपले जे पाहुणे आहेत प्रसादजी गाडवे, तर प्रसाद दादा वेलकम. हॅलो. आणि प्रसादची एकंदरीत माहिती सांगायची तर आपल्याला प्रसादनी म्युझिक क्षेत्रामध्ये डिग्री केलेली आहे. ते सिंगर, रायटर आणि म्युझिक डिरेक्टर म्हणून काम पाहतात. तर त्यांची जर्नी कशी आहे ती आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत. प्रसाद सगळ्यांना नमस्कार. साईदादा बालगुडे ह्यांनी जे हे सत्र सुरू केलं आहे, या सत्रातला तो पहिला इंटरव्ह्यू जो माझा घेतोय आज, तर ही गोष्ट माझ्यासाठी फार आनंदाची आहे. ॲक्च्युली हा व्हिडिओ जर दादा मला 4 वर्षापूर्वी जर मिळाला असता किंवा 5-6 वर्षापूर्वी जर वॉटेवर मिळाला असता, तर माझ्या स्वतःच्या वैयक्तिक शैक्षणिक आयुष्यात पण मला फार माझे 2-3 वर्ष तर वाचले असते. सो तू जो हा संकल्प सुरू केला आहे, त्याचा पहिला भाग किंवा पहिलं पुष्प माझ्याकडून होणं ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू सो मच, तू मला संधी दिली. माझं ग्रॅज्युएशन पुणे विद्यापीठात झालं. विद्यापीठात मी BA इन म्युझिक केलं आहे. तिथे एक डिपार्टमेंट आहे सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, त्याला मराठीमध्ये ललित कला केंद्र म्हणतात. तिथं मी ग्रॅज्युएशन विषय पूर्ण केला आहे संगीत विषयात. माझे गुरुजी पंडित सुखददादा मुंडे, पंडित माणिकजी मुंडे यांच्याकडे मी पखवाज विषयात ग्रॅज्युएशन केलं आहे. ओके. सो आता मी पूर्ण वेळ व्यावसायिक संगीतकार, व्यावसायिक कलाकार म्हणून काम करतो. ओके. आता थोडक्यात म्हणजे नाही का, तुम्ही म्युझिकमध्ये डिग्री केली. म्युझिकमध्ये डिग्री होती ही ग्रामीण भागातल्या लोकांना ह्याची आयडिया नाही आहे. बरोबर. हां, तर त्याच्यासाठी आपल्याला काय शिक्षण घ्यावं किंवा काय त्याला डिग्री आहे, काय कोर्स तुम्ही करू शकता, आणि त्या संदर्भात थोडी मला माहिती हवी आहे. म्युझिकमध्ये डिग्री असते आणि या क्षेत्रात तुम्हाला पदवी मिळवता येते, हीच गोष्ट ग्रामीण नाही पण शहरातल्या लोकांना पण फार कमी माहिती आहे, कारण फार रेअर आहे ही डिग्री, कोणी सहसा करून करत नाही. आणि जे करतात त्यांना ऑलरेडी सांगीतिक बॅकग्राऊंड असतं, त्यांच्या पालकांना माहिती असतं. पण माझ्या बाबतीत असं नव्हतं. माझा प्रवास सांगायचा तर मी मूळचा एक पखवाज वादकच. माझं घरातले सगळे वारकरी सांप्रदायिक, माझे आजोबा माझे खूप चांगले गायक होते, शास्त्रीय गायक होते. त्यानंतर माझे बाबा ह्यांना वारकरी सांप्रदायिक आणि आवड असल्यामुळे त्यांनी आम्हाला लहानपणीच पखवाज, हार्मोनियम ह्या क्लासेसला त्यांनी टाकलं. म्हणजे मुळात घरातल्यांनी सपोर्ट केला की येस हा करू शकतो किंवा ह्यांनी ह्या क्षेत्रात करावं. सो आईबाबांनी क्लासला टाकल्यानंतर माझी ओळख ही पूर्ण मावळ तालुक्यात आणि इतर सगळ्या ठिकाणी पखवाज वादक आणि एक चांगल्या प्रकारचा वारकरी भजनात पखवाज वाजवणारा मुलगा म्हणून होता. जसं 7वी, 8वी, 9वी माझी होत गेली, त्यानंतर माझा हा छंद नाही राहिला, तो माझ्या जगण्याचा भाग बनला. कारण मी रोज सकाळी 3 तास, संध्याकाळी 3 तास, म्हणजे दिवसातले 6 तास मी कंपल्सरी रियाज करायचो. शाळेत जायच्या अगोदर, शाळेतून आल्यानंतर पण. आणि तुमची ती आवड असल्यामुळं तुम्ही खूप चांगल्या लेवलला. आवड म्हणजे माझं जवळपास सांगायचं झालंच तर माझं मित्रच पखवाज होता. मी पखवाज सोडून बाहेर फिरणं, इव्हन मी 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेला जायच्या अगोदर पण प्रॅक्टिस करून जायचो. माझ्या घरातल्यांनी ठरवलं होतं की हा नापास होणार, पण सुदैवाने पास झालो.
त्याच्यानंतर मी 11वी-12वी पुण्यामध्ये मिलिटरी कॉलेज, श्री शिवाजी प्रिपेटरी मिलिटरी कॉलेज, तिथं 11वी-12वी शिक्षण पूर्ण केलं. आणि 12वी नंतर म्हणजे प्रत्येकाला प्रश्न पडतो की काय करायचं, आता डिग्री कशात घ्यायची, काय करायचं. सो मग घरातलेही म्हणाले की तू आता व्यावसायिक किंवा इतर क्षेत्रात शिक्षण सुरू कर, पण मला छंद हा असल्यामुळं किंवा माझा इंटरेस्ट एरिया हा असल्यामुळं मी बाकीच्या कोणत्याच गोष्टीत रमलो नाही. त्या वर्षात मी ठरवलं की मी आता म्युझिकमध्ये, हे पखवाजमध्येच करिअर करणार, म्युझिकमध्ये करिअर करणार. सो मी माझ्या गुरुजींकडे गेलो. त्यावेळेस मी महेश्वरजी भगुरे त्यांच्याकडे मी पखवाज शिकत होतो. तर गुरुजींनी मला सांगितलं की तुला जर ही गोष्ट करायची असेल तर तू सगळं सोडून आयुष्यात हेच करायला पाहिजे. आणि त्यांचं ते वाक्य माझ्या लक्षात राहिलं आणि मी घरी आलो की आपण सगळं सोडून हेच करणं म्हणजे काय. त्या वर्षात मी फक्त रियाज केला. तिथले 2 वर्ष मी रियाज केला. माझी त्या 2 वर्षात चांगली तयारी झाली. त्या 2 वर्षानंतर मला 12वी नंतर असं वाटलं की आता आपल्याला म्युझिकमध्ये काय करता येईल का हे आपण बघायला पाहिजे. सो मी पुण्यात सगळीकडे शोधायला लागलो की असं कॉलेज आहे का, काय. तर मॉडर्न विद्यापीठात गेल्यानंतर तिथल्या एका शिक्षकांनी सांगितलं की बाळा तू पुणे युनिव्हर्सिटीत जा, तिथं तुला योग्य माहिती मिळेल. मी विद्यापीठात गेलो आणि विद्यापीठात एक बाहेर मुलगा बसला होता. आपण खेड्यातले असल्यामुळं इतकी हिंमत होत नाही की कोणत्याही कॉलेजात आज जावा, तिथल्या लोकांना विचारा की इथं काय आहे का, की काय करू शकतो. मी त्या मुलाला विचारलं. तो म्हटला इथं जर ॲडमिशन घ्यायचं असेल ना तर तुम्हाला आर्ट्स कंपल्सरी लागतं. माझं बॅकग्राऊंड सायन्सचं होतं. आर्ट्स कंपल्सरी लागतं म्हटल्यानंतर मग मी ते वर्ष ठरवलं की आपण परत 12वी करायची. मग त्या वर्षात मी 12वी म्हणजे प्लस पॉईंट माझा असं झाला की त्या वर्षात मी फक्त मला रियाजाला वेळ देता आला. मी घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या मोठ्या बहिणीला सांगितलं की असं असं आहे की मला याच्यात पुणे विद्यापीठात या गोष्टीला संधी आहे. तर ती म्हणाली तू कर. मग तळेगावला गेलो. तळेगावला आदर्श विद्या मंदिरात एक्सटर्नल फॉर्म भरला 17 नंबर 12वीचा. आणि त्या वर्षात मी 8 तासाचे 10 तास रियाज सुरू केले. आणि मी रोज सकाळी 4-4.5 तास, संध्याकाळी 4.5 तास सगळ्या गोष्टी सोडून फक्त रियाज केला, कॉन्सन्ट्रेशन केलं. आणि मला पुणे विद्यापीठाच्या या एंट्रन्सला 100 पैकी 96 मार्क पडले. अरे वा. पहिल्या परीक्षेला 96 मार्क पडले. माझं सिलेक्शन झालं. घरातले सगळे खुश होते. त्याच्यानंतर तिथं 3 परीक्षा असतात. एक तुमची सुरुवातीला लेखी परीक्षा असते आणि त्यानंतर तुमचं एक प्रॅक्टिकल होतं, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो. तर प्रॅक्टिकलला मला फार काही भारी वाजवता आलं नाही, कारण आपलं बॅकग्राऊंड, माझ्याकडे शास्त्रीय ज्ञान नव्हतं. माझ्याकडे नॉलेज होतं ते सगळं वारकरी सांप्रदायिक बोलांचं. मी सगळे तीच बोल वाजवले तिथं. म्हणजे जे आपल्याला परंपरागत गोष्टी कळल्यात त्या मी सगळे सादरीकरण केले. पण योगायोगाने तिथले परीक्षक मला बघून इतके आनंद झाले की माझा रियाज, माझं जे सातत्य बघून ते म्हणाले की ह्या मुलाला आपण विद्यापीठात घ्यायचं. आणि त्यांनी पंडित गोविंद भिलारे सर त्यांनी माझं सिलेक्शन केलं. आणि सांगायला आनंद होतो की 2-2.5 हजार विद्यार्थ्यांमधून 10 जण जे सिलेक्ट होतात त्याच्यात माझा नंबर लागला होता. आणि मग माझा कॉलेजचा प्रवास सुरू झाला. तिथून पुढे 3 वर्ष मी पुणे विद्यापीठामध्ये BA इन म्युझिकचा अभ्यास करत होतो. ओके. मागाशी तुम्ही सांगितलं की मी सायन्स केलं आणि नंतर 1 वर्षासाठी परत आर्ट्स केलं. तर असं काही कंपल्शन आहे का की तुम्ही आर्ट्स केलं तरच डिग्री करू शकता किंवा सायन्स केलं तर नाही? त्याबद्दल थोडी माहिती. असं काहीच कंपल्शन नाही आहे. मुळात माझी चूक अशी होती की मी कॉलेजच्या आत जाऊन पूर्ण चौकशी करायची, पण मला काहीच माहिती नव्हतं. आणि मला भीती वाटली की एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपण आतमध्ये जाऊन कसं काय विचारायचं. सो मी त्या मुलाला विचारलं आणि तो मुलगा माझ्या मते तिथं तो सुद्धा नवीन होता आणि त्यांनी ओघवतं सांगितलं की इथं आर्ट्स कंपल्सरी आहे. सो मी पुन्हा 12वी आर्ट्स केलं. ॲक्च्युली असं काहीच नाही की तुम्ही कॉमर्स पण करू शकता, 12वी सायन्स करू शकता. फक्त त्यानंतरच्या ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला तिथं व्यवस्थित पास व्हावं लागतं, रँकमध्ये यावं लागतं. त्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं तुम्हाला संगीत क्षेत्रासाठी तुम्हाला 10 सीट्स असतात. त्याच्यात 10 सीटमध्ये तुम्ही बासरीवादक असाल, गायक असाल, सितारिस्ट असाल, वादक असाल, या सगळ्यांना 10 सीटच ठरलेल्या असतात.
नृत्यासाठी पण 10 सीट असतात. नृत्यामध्ये तुम्ही वेगवेगळे डान्स फॉर्म आहेत, तर नृत्यासाठी ते डिपार्टमेंट आहे. आणि तिसरं थिएटर म्हणजे नाटक, असे 3 डिपार्टमेंट पुणे विद्यापीठात आहे ललित कलाला. तर 3 वेगवेगळी क्षेत्रांच्या कलाकारांसाठी ते कॉलेज आहे. आणि मला असं विचारायचं की आता आपण पुणे जिल्ह्यात आहे, बरोबर. तर पुणे जिल्ह्यात म्युझिकची डिग्री करायला फक्त पुणे विद्यापीठ हे एकच कॉलेज आहे का आणखी ऑप्शन आहेत? आत्ता ऑप्शन निर्माण झालेत. ओके. पहिले 2च कॉलेजेस होते, भारती विद्यापीठ, पुणे विद्यापीठ. आता भरपूर साऱ्या नवीन नवीन संस्था येतात आहे, त्यामुळे आता जरा गोष्टी थोड्या सोप्या झाल्यात. आणि शोकांतिका मला या गोष्टीची वाटते की पुणे जिल्ह्यात असून जिल्ह्यातल्या मुलांना फारसं याबद्दल माहिती नाही आहे. कारण माझा क्षेत्रात काम करणारी मुलं कमी आहेत. मी असं महाराष्ट्रातल्या इतर सगळ्या खेडोपाड्यातून आलेल्या मुलांना तिथं बघितलंय, पण मी ज्यावेळेस कॉलेजला गेलो त्यावेळेस कळलं की आपल्या मावळ तालुक्यातून तर कोणीच आलेलं नाही या कॉलेजला. माझ्याबरोबर एक मैत्रीण होती, मैथिली म्हणून, आम्ही 2घच जण होतो. पण लोकांनी थोडं अभ्यास करायला पाहिजे की आपल्या विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात आपल्याला ह्या संधी निर्माण होऊ शकतात. खूप जवळ आहे, आपण खूप जवळ आहे आणि आपल्याला त्यातली माहिती नाहीये किंवा आपण ती माहिती घेण्यासाठी पुढे आलेलो नाहीये. बरोबर. आपण एखादा आपल्या घरातला मुलगा गातोय, वाजवतोय, चित्र काढतोय, छान चित्र काढतो, छान गातो, त्याला आपण आपल्या नातलगांसमोर नेऊन बसवतो आणि आमचा पोरगा किती भारी गातो, आमचा पोरगा किती भारी वाजवतो. पण आमचा पोरगा या क्षेत्रात काम करू शकतो का, या क्षेत्रात त्याची आवड आहे तर मी स्वतः पॅरेंट्सची नक्की जबाबदारी आहे की त्याला त्याच्या आवडीनुसार काम करून द्यायला पाहिजे. त्याचा इंटरेस्ट एरिया त्यांनी त्याच्यासाठी त्याला मदत करायला पाहिजे. बरोबर आहे. आता थोडक्यात म्हणजे हा व्हिडिओ बनवण्यामागचा जो आपला हेतू आहे तो तुम्ही जरी तो व्हिडिओ बघितला असता किंवा आर्ट्स रिलेटेड एखाद्याने व्हिडिओ बनवलेली असती तर त्याचा तुम्हाला देखील फायदा झाला असता. बरोबर. मग आज येणाऱ्या काळात ज्याला म्युझिक मध्ये डिग्री करायची आहे किंवा म्युझिक मध्ये इंटरेस्ट आहे, कोणी पखवत वाजवतोय, कोणी गातोय, त्यांना ह्या गोष्टीचं की पुढे जाऊन काय करायचंय. आता तुम्हाला सल्लागार नव्हतं, करायची इच्छा खूप होती, सल्लागार नव्हतं, तुम्ही हळूहळू करून ते केलं. आपण ह्या व्हिडिओचं मेन आपलं हे तेच आहे की आपल्या थ्रू लोकांना त्यातली आपण माहिती देऊ शकते. राईट. मला याच गोष्टीचा जास्त आनंद आहे की त्यावेळेस लिटरली मी 1.5 महिना माझं सर्चिंग चालू होतं की अशा काही शिक्षणाच्या संधी आहेत का. मी गंधर्व विद्यापीठात गेलो तर तिथं मला या विषयात काय करता येऊ शकतं का. कारण मला आजूबाजूला असं सांगणारं कोणी नव्हतं की बाळा तू हे कर, ही डिग्री मिळाली, इथं जा. सो तो प्रवास माझा एकट्याचा किंवा माझे मित्रपरिवार जे आहेत ते माझ्या बरोबर होते. पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नक्की सांगू शकतो लोकांना की जर कुणाला संगीत क्षेत्रात म्हणजे तालुका असेल, जिल्हा असेल, ज्या लोकांना संगीत क्षेत्रात काम करायचं आहे, सो त्यांनी साईदादाशी या माध्यमातून तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. आपण निश्चित त्याला पूर्णपणे मदत करूया की याच्यात शैक्षणिक संधी काय आहेत. नक्कीच. येस. तर आता आपला आहे ना, तुम्ही ह्या क्षेत्रात तुमची डिग्री वगैरे पूर्ण झाली, बरोबर. त्यानंतर तुमचं जो पहिलं काम होतं त्याचा तुमचा अनुभव कसा होता? पहिलं काम सगळ्यांना भावणारं असतं, फार मजेशीर असतात या गोष्टी. पहिलं काम असं ज्या पद्धतीने झालं त्याच्याबद्दल तुला सांगायचं झालं तर माझा मित्रपरिवार म्हणजे अक्षय असेल, योगेश असेल, हे लोक आम्ही सगळे ट्रेनला एकत्र असायचो. तर अक्षयचं त्या काळात फोटो स्टुडिओ होतं आणि योगेश तवार तो नाटक करायचा, हे करायचं. तर आम्ही सगळे एकत्र आलो आणि ठरवलं की आपल्याला आता तुझं संगीत क्षेत्रात शिक्षण झालंय, तू लिहितोस, तू हे कर, आम्ही शूट करू. कामशेतमध्ये बसून आम्ही ठरवलं की असं करायचं आपल्याला. मनमने हे गाणं करायचं होतं. पहिलं काम होतं ते. आणि मनमने कुठल्या साली आलं होतं? 2018 साली. 18 साली आलं होतं. तर मी घरात सांगितलं की असं करायचंय. तर घरातल्यांना वाटलं की ह्यानी शिक्षण पूर्ण केलंय ना, मग ह्यानी काम करायला पाहिजे.
ह्याने आता ह्या गोष्टींकडं कसा तटस्थ राहून बघायला पाहिजे की हा वाहवत चाललाय. कारण ह्या गोष्टी प्रत्येकाला पटत नसतात. गाणी करणं, हे करणं, सपोर्टिव्ह नसतात. सो मी काय केलं, मी आणि अक्षय म्हणून मित्र आहे, आम्ही म्हटलं आता पैसे गोळा करायचे, आपल्याला काम करायचंय. आम्ही कॅस्ट्रॉल, ॲक्च्युली लोकांना माहिती नाही आहे पण सांगायला आनंद होता, आम्ही कॅस्ट्रॉल कंपनीत कामाला होतो. कॅस्ट्रॉलला आम्ही कॅस्ट्रॉल ऑइलचे रस्त्यावर उभं राहून हे विकलेले आहेत, ऑइलचे डबे. आणि त्यावेळेस ते पार्कर पेन मिळायचे, ते पेन विकले होते. त्याच्यानंतर फिलिप्स कंपनीत मी कामाला होतो. सगळ्यांना माहिती आहे की फिलिप्स कंपनीत अक्षय आम्ही कामाला होतो. तर फिलिप्स कंपनीत आम्ही असे करून पैसे गोळा केले आणि जवळपास सुरुवातीचा काळ तुमचा खूप खडतर होता. खडतरच होता. खडतर जो प्रत्येकाला स्ट्रगल असतं तेच होतं की आमच्याकडं म्हणजे स्टुडिओ काय असतो हेही माहिती नाही, काम काय करायचंय, कसं करायचं हेही माहिती नाही. आपल्याला संगीत विषयात ह्याचं माहिती आहे, व्हिडिओचं थोडीफार माहिती होती, पण ही ऑडिओची प्रोसेस आमच्या सगळ्यांसाठी लय नवीन होती. सो मग आम्ही केलं, पैसे गोळा केले, 5-6 हजार रुपये गोळा झाले. त्याच्यानंतर मग आम्ही ठरवलं की आता योगेशनी पण पैसे गोळा केले होते, योगेश ज्ञानेश बडे म्हणून होता, सुरू करू. प्राजक्ता घाग तुम्ही ऐकून असाल, मॉडेल म्हणून आहे. प्राजक्ता घाग, योगेश, आम्ही गाणं शूट केलं. पुण्यातला एक सिंगर होता, त्याने ते गाणं गायलं आणि ते गाणं आम्ही बेसिक एक रफ ट्रॅक आणि गाणं तयार करून घेतलं. गाणं तयार झाल्यानंतर आम्ही हे रिलीज करायचे. कुठं करायचं, यूट्यूब वगैरे, म्हणजे ह्या गोष्टी यूट्यूबवर टाकायचं, कसं सर्च करायचं काहीच आयडिया नव्हती. आमच्या नशिबाने, योगायोगाने रमेश आफळे नावाचे एक सद्गृहस्थ आम्हाला मिळाले. काकांनी ते गाणं बघितलं आणि म्हणाले, हे अरे चांगल्या लेवलला करा, गाणं पोहोचल. मग चांगल्या लेवलला करायचं तर मग काय करायचं ना ह्या गाण्यात, अजून काय होणार आहे. मग कार्तिकी गायकवाडला मी फोन केला, म्हटलं कार्तिकी मी असा असा ट्रॅक केला. कार्तिकी वर्गमैत्रीण, तर ती म्हणाली की मी तुला रोहित राऊतचा नंबर देते. मग आम्ही सगळे शॉक की रोहित राऊत आपलं गाणं गाणार, हे आपल्यासाठी लय नवीन होतं त्या काळात. मग कार्तिकीकडून रोहितचा नंबर घेतला, रोहित राऊतला फोन केला. रोहित राऊतला ज्यावेळेस आम्ही तो ट्रॅक पाठवला, तो त्याला इतका आवडला की त्यांनी काहीच चौकशी केली नाही, नवीन आहे काय काहीच नाही. तो म्हटलं हे गाणं मी गाणार. मग आम्ही पुण्यात हे गाणं, तो आला, ते पहिलं काम केलं. पहिल्यांदा स्टुडिओ बघितला असेल आम्ही सगळ्यांनी, त्याच्या अगोदर स्टुडिओला जाणे नव्हतंच. आणि ते पहिलं काम केलं. ते गाणं, त्याला सेलिब्रिटीचा टॅग लागला की आपलं गाणं कोणतं तरी मोठ्या सेलिब्रिटीने गायले. बरोबर. ते गाणं आम्ही व्हिडिओ शूट पण त्या काळात सगळं ट्रेननी, लाईटी न्या, स्टँड न्या, एकाकडून आर्टचं साहित्य आणा, एकाकडून हे आणा. आता हिरोईन आपल्याला फुकट पाहिजे, कोण ओळखीचे पाहिजे, आपल्याकडे पैसे नाही. मग ते हिरोईन कोणतं प्राजक्ता करेल, मग ती हा म्हणाली, ती खूप सपोर्टिव्ह आहे. मग तिला बरोबर घेतलं. आफळे काकांनी पुन्हा पैसे दिले, म्हटले करा. आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ते गाणं पानशेत, आपल्या पुण्याच्या खाली पानशेतमध्ये शूट केलं. गाणं इतकं छान झालं, सगळं झालं आणि नवीन होतं. टाइम्स म्युझिक मराठी ह्या चॅनलला आम्ही ते गाणं पाठवलं. व्यवहाराची गोष्ट एकालाही माहिती नाही की काय कसं काय करायचं. तर टाइम्स म्युझिक मराठीवाले म्हणाले की आम्ही तुमचं गाणं सगळीकडं, सगळ्या चॅनल्सला वगैरे देऊया, TV चॅनलला. तर आम्ही फुल खुश, सगळे आनंदी होतो. गाणं आमचं पहिलं काम ज्यावेळेस रिलीज झालं, सगळ्या TV चॅनलला लागलं, सगळ्या ऑडिओ प्लॅटफॉर्मला, म्हणजे सावन, हंगामा, जिओ, जे वॉट एव्हर आहेत सगळीकडं लागलं. आणि आमच्या कामाचा श्री गणेशा झाला आणि तिथून पुढं मग प्रवास सुरू झाला. आणि मग असं स्वप्न दिसायला लागली की नाही, आपण हेच करायचं आणि हे करू शकतो. आणि पहिलं काम जसं बाहेर पडलं त्यावेळेस खरा व्यवहार काय, दुनिया काय, म्हणजे शेतकऱ्याला किती किंमत असते, शेतमालाला किती किंमत असती आणि व्यापारी दलालाला काय किंमत असती, त्याच गोष्टी या क्षेत्रात पण कळायला लागल्या. की बरोबर आहे. म्युझिक चॅनल्सला आपण, नवीन लोकांना कोण विचारत नाही की आपल्याला तुम्ही काही करा, पण आफळे काका होते आणि मित्रपरिवार होता, त्यामुळं पहिलं काम हे रोहित राऊतच्या आवाजात झालं. हा माझ्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट असेल किंवा देवाचा आशीर्वादच समजा. आत्ता म्हणजे तुमची आत्तापर्यंतची जी गाणी किंवा म्युझिकचं हे झालंय, ते तुम्ही ह्या क्षेत्रात ज्या मोठ्या मोठ्या लोकांबरोबर काम केले त्याच्या संदर्भातला थोडा अनुभव तुम्ही सांगितला तर. हां,
या क्षेत्रातला अनुभव सांगायचं झाला तर मूळचं असं कधी माझं स्वप्न नव्हतं की मी ह्याच्याबरोबर काम करेल त्याच्याबरोबर काम करेल. मी प्रत्येक ठिकाणी पखवाज वाजवायचो, तितकाच आनंद घ्यायचो. घरातून असे संस्कार होते की आपण एखाद्या ठिकाणी गेलो वाजवायला किंवा गायला गेलो तर तिथून मानधन नाही घ्यायचं, बरोबर. त्याचे पैसे नाही घ्यायचे, देवाची सेवा म्हणून करायचं. मला तर मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतो. मला पहिलं तर तुमच्या आई वडिलांचे, आई बाबांचे खूप खूप धन्यवाद म्हणायचे की त्यांनी तेवढा सपोर्ट केला, म्हणून आज प्रसाद गाडवे इथपर्यंत पोहोचलाय असं मला वाटतंय. कारण का आपली जी मिडल क्लास फॅमिली किंवा आपण ग्रामीण भागात राहतो, तर आपले पेरेंट्स आपल्याला त्या लेवलला म्युझिक हॉबी म्हणून ठीक आहे, बरोबर, पण करिअर म्हणून निवडणं आणि घरच्यांनी तेवढा सपोर्ट करणं, त्याच्यासाठी म्हणजे आई बाबांना हॅट्स ऑफ आहे की त्यांनी एवढा सपोर्ट केला. त्यांच्या साथीशिवाय नसतं झाल्या गोष्टी. तर घरातून असे संस्कार होते की तू जी गोष्ट करतोय ती देवाचं पूजा म्हणून कर. अपेक्षा ठेवू नको की तुला भविष्यात आत्ता हे तर भविष्यात हे मिळेल ते मिळेल. पण योगायोगाने असं झालं की एका शूटच्या दरम्यान आम्ही कळकराईला डॉक्युमेंटरी केली होती. तिथं अनिकेत नावाचा मित्र भेटला आणि अनिकेतने ठरवलं की प्रसाद आपण बिग बजेट गाणं करायचं. मग आपलं कोण ओळखीचं आहे, बिग बजेट करायचं. अनिकेत म्हणजे प्रोड्यूस आणि बाकीच्या क्षेत्रात जरा दमदार आहे. त्यांनी कशाचा विचार न करता तयारी दाखवली. तिथून पुढं परत तयारी दाखवली, त्यांनी मेकिंग चार्जेस वगैरे सगळं करायचं ठरवलं. मग आपलं सेलिब्रिटी कोण ओळखीचाच नाही आहे किंवा या क्षेत्रातले कोणीही ओळखीचे नाही. सो मग परत ठरवलं की आपण रोहित राऊत बरोबरच काम करायचं. रोहित राऊत आपल्याला सपोर्टिव्ह आहे, त्याच्याबरोबर करू. दुसरं गाणं पण आम्ही रोहित राऊतच्या आवाजात केलं. हे गाणं करत असताना आम्ही इतके भयंकर कष्ट केलेत की 3 दिवसाचं आमचं शूट होतं. 3 दिवसात आम्ही रोज रात्री मॅक्स 2 ते 3 तास झोपायचो. हे गाणं आम्ही अर्ध जुन्नरमध्ये शूट केलं, अर्ध आपल्या गावात कामशेतमध्ये शूट केलं. हे गाणं माझ्यासाठी या क्षेत्रातला टर्निंग पॉईंट ठरलं. कारण एव्हरेस्ट सारख्या मोठ्या चॅनलने हे गाणं आमचं विकत घेतलं आणि आयुष्यातलं पहिलं प्रोडक्ट आहे की त्याच्यासाठी आम्हाला पैसे मिळाले. एव्हरेस्टबाबत सांगायचं झालं तर सगळ्यांना नोन आहे चॅनल. एव्हरेस्ट म्हणजे सगळे सिनेमे तयार करतं, जसं की आत्ताचा पावनखिंड, शिवाष्टक, पुणे मुंबई मुंबई, खूप मोठमोठे सिनेमे त्या चॅनल्सचे आहेत. आणि आपलं काम त्यांनी विकत घेणं ही आपल्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे की चला आपण या क्षेत्रात आता ॲटलिस्ट मराठी अल्बम करणारा संगीतकार म्हणून तरी आलेलो आहे. ते गाणं रिलीज झालं. त्या गाण्यासाठी एव्हरेस्टने आम्हाला चांगले पैसे मिळाले त्या गाण्यात, त्यामुळं पुढचं काम करायला पण संधी मिळाली. त्याच्यानंतर सांगायचंच तर कोणाकोणाबरोबर काम करायला मिळालं. माझ्या आयुष्यात मला ॲज अन म्युझिक कंपोजर आणि म्युझिक डिरेक्टर म्हणून सगळ्यात जास्त काम करायला आवडलं अवधूत गुप्तेबरोबर. कारण इतका शांत, इतका चिलॅक्स आणि कामामध्ये इतका परफेक्ट असणारा माणूस फक्त अवधूत दादा आहे. त्यांनी इतका मला सपोर्ट केला. मी ॲक्च्युली त्याच्याबरोबर 3 ट्रॅक केले, 3 गाणी केली अवधूत गुप्तेबरोबर. तर अवधूत दादानी पहिले गाण्याच्या वेळेस मी मुंबईत होतो आजीवसन साऊंडचा. तर रोहित राऊतनी फोन केला होता की प्रसादला गाणं करायचं आहे, सो तू गाशील का, एवढंच विचारलं होतं. तर प्रसाद हा फक्त एक ग्रामीण भागातला चांगला मुलगा आहे. ह्या गोष्टीसाठी अवधूत दादांनी रात्री रोहित दादांना फोन करून सांगितलं की मी त्याच्याशी बोलतो एकदा. त्यांनी नंबर घेतला आणि फोन केला, म्हटला की मला रोहित राऊतने तुमचा नंबर दिलाय. तर आपली तर काही ओळख नाही आहे, पण मित्रा तू तुझं काम चालू ठेव. मी काही अल्बम गात नाही, मी फक्त सिनेमे गातो आणि पॉलिटिकल ट्रॅक गातो. तर मी दादाला म्हटलं की मला पॉलिटिकल ट्रॅक पण चालतील, पण मला तुमच्याबरोबर काम करायचं आहे. तर अवधूत दादा यस म्हणाले. त्याच्यानंतर आम्ही खूप गाणी केली पॉलिटिकल ट्रॅक. आणि अवधूत दादा त्या रात्री आमचं रेकॉर्डिंग संपलं होतं, तर रात्री 12:30 वाजता आजीवसन साऊंड्सला भेटायला आले होते. ही गोष्ट आमच्यासाठी लय मोठी होती की एक इतका मराठीतला मोठा संगीतकार, इतका मोठा दिग्दर्शक तो आपल्याला भेटायला येतोय आणि आपल्याला सपोर्ट करतोय की नवीन मुलं आहेत, काहीतरी करतात आहे. तर तिथंही अवधूत दादाचे आशीर्वाद मिळाले. आणि आम्ही दुसरं गाणं खूळ लागलं. त्यावेळेस त्यांनी आम्हाला सेपरेट बाईट दिली, कामाचं कौतुक केलं. ते माझ्या इंस्टाग्राम पेजवर मी टाकलं आहे.
आणि त्याच्यानंतर मी अवधूत दादांबरोबर केलं आहे काम. त्यानंतर रिसेंट मी अवधूत गांधींबरोबर पण काम केलं आहे. अवधूत गांधी म्हणजे महाराष्ट्रातले आत्ताचे फत्ते शिकस्त पावनखिंड ह्याच्यातले हेची येळ नका देवा तो अभंगवाले, त्यानंतर शिवबाराजा अशी सगळी गाणी त्यांची आहेत. सो त्यांच्याही आवाजात मी 2 गाणी डब केलीत. आत्ता रिसेंट एक केलं, मागं एक केलं होतं. त्याच्यानंतर प्रवीण कुंवर सर ज्यांनी बानूबया त्यांचं गाणं आहे. त्यानंतर टी व्ही सिरियल्सला झी मराठीला जेवढे सिरियल्स टायटल ट्रॅक आहेत त्यांचे आहेत. त्यानंतर लागिरं झालं जी त्यांचंच गाणं आहे. ओके. खूप साऱ्या फिल्म त्यांनी केल्यात, 30-35 फिल्म केल्यात. कागर सिनेमात त्यांची गाणी आहेत. त्या सरांचाही आशीर्वाद मिळाला. त्यांनी खूप सपोर्ट केला आणि त्यांनी तर रेकॉर्डिंग संपलं, आम्ही सगळे बाहेर बसलो होतो, अक्षय आम्ही सगळे, आणि विचारलं कोण प्रोड्युसर. म्हटलं प्रोड्युसर नाही, आम्ही आमचेच सगळे. किती पैसे आणले तुम्ही. म्हटलं सर तुम्हाला द्यायला काय आम्ही कॅपेबल नाही, पण तुम्ही म्हणाल तेवढे आम्ही देतो, आपले जे काही ठरले आहेत ते. त्यांनी पैसे काढले, पैसे खिशातले मोजले आणि म्हटले हे तुम्हालाच ठेवा. अच्छा, म्हणजे मानधन घेणाऱ्या व्यक्तीने आपल्याला रिटर्न देत काहीतरी नवीन म्हणजे हे अर्धा हे गाडी भाड्याला देऊन टाका, हे पैसे तुम्हाला ठेवा, जे चार्जेस झालाय स्टुडिओचा तो ह्याच पैशातून द्या. पण आम्ही असं न करता आम्ही त्यांच्या म्हणजे फुल रिस्पेक्ट ठेवून आम्ही त्यांना पूर्ण पैसे पे केले. पण त्या एक व्यक्तीने आयुष्यात म्हणजे हा जो प्रवास सुरू झाला, या प्रवासात त्यांनी खूप छान सपोर्ट केला. आणि जमिनीवर कसं राहायचं, एका कलाकाराने किती प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे आणि किती प्रामाणिक राहायचं याबाबत त्यांच्याकडून फार शिकण्यासारख्या गोष्टी कळाल्या. अशी कंडिशन आहे की जे आपले पेरेंट्स आहेत किंवा आपले शेजारी आहेत, त्यांना असं झालं की शेजारचा मुलगा आहे, त्यांनी 5 वर्षापूर्वी MBA केलाय, इंजिनिअरिंग केली आहे आणि तो आज अमेरिकेत सेटल आहे, बँगलोरला सेटल आहे. तर तू इंजिनिअरिंग कर किंवा MBA कर. तेवढेच 4-5 फील्ड आणि कॅटेगरीमध्ये आपले जुनी लोक जी आहेत ते अडकून बसलेत. राईट. तर म्युझिक क्षेत्र घेतल्यानंतर किती स्कोप आहे आणि पॅरेंट्स लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल की काय या क्षेत्रात मुलांसाठी किती काम करू शकतात? मुळात ह्या विषयात सांगायचं झालं तर प्रत्येकाच्या घरी हीच परिस्थिती असते, घरोघरी मातीच्या चुली. माझ्याही घरात हाच विषय होतो की संगीत क्षेत्रात काम करणं म्हणजे बाबा नक्की काय करणं, की तुम्ही काय काम करता, की म्युझिक ही हॉबी आहे, हॉबी तू काम काय करतो, काम काय करतो, प्रत्येकाचा हाच प्रश्न असतो. किंवा आपण तुझ्या प्रश्नाला सांगतो, मी कुठं लग्न कार्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी कुठेही भेट दिली तरी लोक मला पहिले प्रश्न हाच करायचे की ठीक आहे ते गाणं बिणं सगळं ठीक आहे, म्युझिक, पण तुझं काम काय, या क्षेत्रात कामं काय असतात आणि या क्षेत्रातल्या कामांच्या संधी काय, हे सांगणं समाजाला फार गरजेचं आहे. म्हणजे म्युझिक संगीत हे सागर आहे. ह्याच्यावर मी म्हणतो भारतातल्या लाखो लोकांचा व्यावसायिकदृष्ट्या ते पूर्ण सेट असून म्हणजे त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात. मी जे काम करतो त्याबद्दल जर तुला सांगायचं झालं दादा, तर मी लिरिसिस्ट आहे. मी भरपूर ॲडव्हर्टाईज लिहितो, त्या संगीतबद्ध पण करतो, त्या ॲडच्या जिंगल्स लिहितो, त्या मी वेगवेगळ्या वेबसाईटवर विकतो. त्याच्यानंतर एक डिपार्टमेंट असं असतं की साऊंड प्रोडक्शन. एखादा रायटर, लिरिसिस्ट, एखादा कंपोजर तो आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं त्याला एक गाणं तयार करायचं असतं. ते गाणं तयार करण्यासाठी ते त्याला डिजिटली सगळा डेटा स्टोअर करून एक रचना तयार करायला लागते. त्याला साऊंड प्रोडक्शन म्हणतात, प्रोग्रामिंग अरेंजमेंट म्हणतात. तर प्रोग्रामर आणि अरेंजमेंट हे एक संगीत क्षेत्रातली एक संधी आहे. ज्यांना इंटरेस्ट आहे तर ते प्रोग्राम अरेंजर पण होऊ शकतात चांगल्या क्वालिटीचे. तर प्रोग्रामर अरेंजर होण्यासाठी तुम्हाला संगीत येणं मस्ट आहे, नॉलेज बेसिक असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर या क्षेत्रातली अजून एक महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे प्रोग्राम अरेंजमेंट झाल्यानंतर मिक्सिंग इंजिनियर असतो आणि मास्टरिंग इंजिनियर असतो. ओके. मिक्सिंग इंजिनियर, मास्टर इंजिनियर हे काय करतात तर आत्तापर्यंत संगीतकार, रचनाकार, गीतकार, प्रोग्रामर अरेंजर ह्यांनी जो साचा तयार केला आहे, ह्यांनी जे गाणं तयार केलं आहे त्याला पॉलिश करणं, त्याच्या लेवल्स वगैरे फायनल आउटपुट काढणं, ही मिक्सिंग मास्टर इंजिनियर ही एक संधी आहे.
त्याच्यानंतर सिंग साऊंड म्हणजे एखादी ॲड चालू आहे तर त्या ॲड आता व्हॉट एव्हर कोणतंही ठिकाण असेल तर तिथला जो मूळचा आवाज आहे आणि ते कॅरेक्टर्सचे आवाज आहेत ते रेकॉर्ड करणं, त्याच्यावर प्रोसेस करणं, साऊंड तयार करणं, तर ते एक डिपार्टमेंट आहे. त्याच्यानंतर मोठमोठे स्टुडिओ आहेत जिथं कोट्यवधी रुपयाच्या सगळ्या मशिनरीज असतात. तिथं रेकॉर्ड घेणारा रेकॉर्डिस्ट इंजिनियर, तर रेकॉर्डिस्ट इंजिनियर हे सुद्धा एक डिपार्टमेंट आहे. फिल्म म्युझिक हे जितकं फिल्म स्कोअर करतात हे जितक्या वेगळ्या लेवलला काम होतं तितक्याच लेवलला ॲडव्हर्टाईज क्षेत्रात काम करणारे पण तुम्हाला भरपूर लोक मिळतील की त्या लोकांचं काम फक्त ॲडव्हर्टाईजचं बॅकग्राऊंड म्युझिक करणं, ॲड तयार करणं, जिंगल्स तयार करणं. जिंगल म्हणजे आपण ब्रिटानिया ऐकतो, ब्रिटानिया म्हणजे टिंग टिंग टिडिंग, हे आठवलं, हे टिंग टिंग टिडिंग हे जे आहे ती जिंगल आहे. त्याच्यानंतर AR रहमान सरांनी हजारो लाखो जिंगल्स केल्यात, ते तुम्हाला ऐकायलाही मिळतील. तर जिंगल्स आणि हे जे आहे तर ही सुद्धा एक वेगळी संधी आहे काम करण्यासाठी. बरोबर. आणि ह्या सगळ्या गोष्टी सोडूनही साऊंड डिझायनर्स सुद्धा असतात जे वेगवेगळ्या ठिकाणी आपण कमर्शियल ठिकाणी काम करतात. की आता इथं विमानतळ आहे, तर आता विमानतळ आहे तर विमानतळात आतमध्ये आवाज येऊ नये. मोठमोठे स्टुडिओ आहेत, स्टुडिओमध्ये थिएटर्स आहेत, साऊंड प्रूफ करणे, थिएटर्स आहेत, थिएटरमध्ये सगळ्या प्रकारचं आवाज नियंत्रित करणे. तर अशा खूप साऱ्या संधी आहेत. संगीत हा विषय असा आहे की तिथं सगळे लोक ज्याच्या त्याच्या परीने काम करू शकतात, कलाकार ज्यांना इंटरेस्ट आहे. तर या सगळ्या म्हणजे तुम्हाला जर या सगळ्या क्षेत्रांची जर माहिती हवी असेल तर आता इतकं सोपं झालं की गुगलवर एक एंटर जरी केलं तर आपल्याला सगळ्या माहिती मिळतात. बरोबर. येस. आणि तुमचं स्वतःचं प्रसादचं पहिल्यांदा काम टीव्हीवर आलं, तो एक्सपिरियन्स कसा होता? की घरच्यांना काय वाटलं? पहिल्यांदा आपलं काम ज्यावेळेस आपण टीव्हीवर बघतो तो आनंद काही वेगळाच असतो. त्या संदर्भात काय सांगाल? पास झाल्यानंतर 2-3 वर्ष 2 वर्ष असे होते की कामच नव्हतं काय, किंवा काम काय असतं हेही माहिती नव्हतं की ह्या प्रोसेसने काम होतं. मी आधी सांगितल्याप्रमाणे आमचं सगळं गाणं तयार करून झालं आणि ते टी व्ही चॅनलला लागणार. म्हणजे त्यावेळेस असे 9X झकास, परत असे वेगवेगळे चॅनल होते मराठी, झी म्युझिक वगैरे, ह्या सगळ्या चॅनलला लागणार होतं गाणं. माझ्यासाठी तो दिवस खूप वेगळा होता. म्हणजे इतका आनंदी होतो मी की त्या दिवशी मी सकाळी पूर्ण आवरून मंदिरात गेलो, गावात जाऊन दर्शन करून आलो. त्यानंतर मी पेढे खरेदी केले. गाणं लागणार होतं आय थिंक 12-12:30च्या दरम्यान लागणार होतं. तर जवळपास आपल्यावर प्रेम करणारे आपल्या आजूबाजूचे सगळेच लोक टी व्ही लावून बसले होते की आता 9X झकासला ह्याचं गाणं 12:30 वाजता लागणार आहे. तर आम्ही सगळे टीम खूप खुश होतो. आणि तो अनुभव सगळ्यात जास्त वेगळा होता की आपण पहिल्यांदा टी व्ही चॅनलवर दिसणार आहे. आणि तिथून तो प्रवास सुरूच झाला. मग माध्यमांवरती कामं येऊ लागली. आणि रिसेंट एक आनंदाची गोष्ट अशी घडली की झी मराठीच्या एक सिरियल आहे, त्या तुला शिकवीन चांगलाच धडा, तर त्या सिरियलच्या टीमनी एक गाणं आहे खूळ लागलं नावाचं, तर ते गाणं त्यांच्या सिरियलसाठी घेतलं आहे आणि सध्या ते ब्रॉडकास्ट होत आहेत. सो टेलिव्हिजन क्षेत्रात पण गाणं वाजताना स्वतःला बघून आनंद वाटतो. क्या बात आहे. म्युझिक क्षेत्र हे मुलांनी निवडलं तर पॅरेंट्सला एक श्युरिटी किंवा सिक्युरिटी नसते की ह्यांना किती मानधन भेटणार आहे किंवा ह्यांचं फ्युचरचं कसं होईल. तर मला असं विचारायचं की नाही का की तुम्ही किती मानधन मिळू शकतं डिग्री झाल्यानंतर, कितीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. आता एकंदरीत मला माहिती आहे म्युझिक क्षेत्रात जो माणूस जातोय त्याला आवड आहे, आणि जिथं आपल्याला कामाची आवड आहे तिथं माणूस पैसे बघत नाही. पण आपण मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यामुळं आपल्या घरच्यांचा पहिला प्रश्न असतो की किती कमवतोय किती. तर मला तेच विचारायचं की तुम्ही म्हणजे किती कमवू शकता किंवा स्टार्टिंग किती असेल तुम्ही काम सुरुवात केल्यावर, त्या संदर्भात थोडं. ॲक्च्युली आता तू विचारलं होतं की पैसा किती मिळतो किंवा मानधन काय असतं. तर प्रत्येक कलाकार हा स्वतःचं मानधन स्वतः ठरवतो. त्याचे टायप जसे असतात त्यावर आहे.
एखादं फाईन प्रोडक्ट आपण एखाद्या चॅनलकडे घेऊन गेलो तर त्याचं 1 लाख रुपयापासून ते पुढचे 7, 8, 10 लाख रुपये असं तुम्हाला मानधन मिळतं. ते सब डिवायडर होतं तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये. तुमच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये किती डिपार्टमेंट आहे, काय आहे, प्रत्येकाचे काय चार्ज असतात त्यावर आहे. आता एक बेसिक जरी म्हटलं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की प्रोग्राम अरेंजमेंट ही गोष्ट, तर प्रोग्राम अरेंजमेंटला साधारण आत्ता तरी म्हणजे छोट्या प्रोजेक्टचे आपण 35 ते 40 हजार रुपये चार्ज करतो. त्यानंतर स्कोरिंग असेल तर आपण 2-2.5 लाखापर्यंत चार्जेस करतात कोणतेही कलाकार. त्यानंतर लिरिसिस्ट वगैरे जे आहेत हे लोक जर पूर्ण म्हणजे लोकांना नामांकित लोक आहेत तर ते लाखो रुपये घेतात. संगीतकार हा म्हणजे कोणताही सामान्य संगीतकार कमीत कमी 2 लाख 3 लाख असे चार्जेस करतो फिल्मसाठी. आणि जे सेलिब्रिटी आहेत किंवा जे लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत असे लोक करोडो रुपये चार्जेस करतात. आणि ज्या संस्था आहेत म्हणजे आपण जर किंवा कंपनी, त्या कंपन्यांना जर आपण स्वतः गेलो तर आपल्याला एक साधारण टेंटेटिव्ह मानधन हे 60-70 हजारापर्यंत मिळू शकतं. हो. आणि आता जे तुम्ही सांगितलं की एखाद्या याचे 2-2.5 लाख मिळतात, तर ते एका कामाचे भेटतात. एका पॅरेंट्सला सांगायचे की एका महिन्याचे नाही, एका महिन्याचे नाही. ग्रामीण भागात असल्यामुळं महिन्याचा पगार हे डोक्यात असतं. तर तसं सांगायचं झालं तर तुमचं सातत्य किती आहे, तुमची टीम तुमच्या पाठी किती खंबीरपणे उभं आहे आणि तुमचं टॅलेंट काय, ह्यावर खूप गोष्टी असतात. एखादं जर काम घेतलं आपण आणि त्या कामाच्या प्रोसेसमध्ये असो तर आपल्याला रोज स्टुडिओवर जाऊन ते काम करणं, रेकॉर्ड करणं ही प्रोसेस चालू असते. ज्यावेळेस आपल्याला इन्क्वायरीज यायला सुरुवात होती, इन्क्वायरी येतात, त्यावेळेस असं नाही की एखाद्या महिन्यात आपल्याला 5-6 लाख रुपये पण आरामात मिळतात. तर पुढचे 3 महिने तुम्ही घरात निवांत राहू शकता. बरोबर. हे असं नाहीये की म्हणजे स्ट्रगल शेवटी प्रत्येक आहे, पण रिझल्ट पण आहे. म्हणजे आता आज आपण बघतो की तुम्ही इंजिनिअरिंग केली. येस. तर इंजिनियर हे इतके आहेत की आजकाल इंजिनियर चायवाला तुम्ही बघितला असेल, इतके इंजिनियर आहे. MBA चायवाला आहे. तर ते सोडून मला असं वाटतं की म्युझिक क्षेत्रात तेवढं कॉम्पिटिशन नाहीये. कारण का ते आवड म्हणून जाणं वेगळं आणि घरच्यांनी किंवा मित्रपरिवारांनी सांगितलं की इंजिनिअरिंग कर ते वेगळं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की म्हणजे मी सजेस्ट करेल की अशी क्षेत्र जी कमी लोकांना माहिती आहे तिथं कॉम्पिटिशन कमी, तुम्ही चांगल्या लेवलला लवकर वर जाऊ शकते. आज जी लोक इंजिनिअरिंग करून मंथली पॅकेज 3 लाख 4 लाख घेतात येत, आपल्याला लोक सांगतात की अरे तो बघ, त्यावेळेस त्यांना कॉम्पिटिशन नव्हती म्हणून ते आज तेवढं घेतात. बरोबर. आज इतकं कॉम्पिटिशन आहे की ती फील्ड त्या लेवलचीच राहिली नाहीये. राईट. बरोबर. या क्षेत्रात सगळ्यात महत्वाची काय गोष्ट असेल तर ती पेशन्स. बरोबर. कारण पेशन्स इतके पाहिजे की तुम्ही ज्यावेळेस उभं राहता आणि काम करता त्यावेळेस लोकांकडं माध्यमं इतकी सोपी झालीत की कोणी सहज सध्या स्क्रोलिंग करतं, कुठल्याही भागातल्या जगातली कोणतीही कलाकृती माणूस एकदम सहजरित्या बघतो. पण त्या कलाकृती बघत असताना ज्यावेळेस आपण नवीन आलेलो आहे त्यात, माझ्याकडं तितकं बजेट असेल किंवा माझ्या बाबतीत क्रिटिक्स करताना लोक माझ्या मेहनतीला असे म्हणू शकतात फार बेसिक आहे राव, हे स्क्रोलिंग करा. म्हणजे तिथं आपण खचून नाही जायला पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे की बाबा मी असे पैसे जमवलेत, मी 3-4-5 हजारात माझी गोष्ट उभी केली आणि ती मला चांगल्यारीत्या जगापुढे मांडायची. सो बाकीच्यांचा विचार न करता तुम्ही तुमच्या प्रामाणिक राहून तुम्ही तुमच्या गोष्टीसाठी जितका वेळ द्याल, तुमच्या रचनेसाठी तुम्ही जे क्रिएट केलंय त्या गोष्टीसाठी तुम्ही जे डिझाईन कराल, सो लोक तुमच्यावर नक्कीच प्रेम करतील असं मला वाटतं. मला त्याच्यात एक इन्क्लूड करायचंय की तुम्ही जे काय बनवताय ते तुम्ही त्यातल्या तज्ज्ञ माणसाकडनं सल्ला घ्या. तज्ज्ञ माणसांकडे त्या माणसाने तुम्हाला सांगितलं ठीकठाक आहे, हो, तर गोष्ट वेगळी. पण ज्याला म्युझिकचं नॉलेज नाही आणि तो येऊन तुम्हाला ह्याच्यापेक्षा तर हे अजून असं झालं असतं असं मनावर घेऊ नका, घ्यायला नाही पाहिजे नवीन कलाकारांनी. येस. मी असे खूप कलाकार बघितलेत किंवा माझ्या अवतीभोवती आहेत की जे खूप सुंदर वाजवतात, खूप सुंदर गातात
मी चित्रकार पण बघितलेत की मी त्यांच्याकडे जाऊन बसतो तासन तास, पण त्यांना ॲक्च्युली प्लॅटफॉर्म माहिती नसतात. आज जर एखादा मुलगा गात असेल तर आपण त्याला सांगायला पाहिजे की आता माध्यम आहेत. पहिले तुम्हाला चॅनल बरोबर टाईप करावं लागायचं की माझं गाणं असं असं आहे 10 वर्षापूर्वी, मग चॅनल तुमच्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट करायचं, मग ते तुमचं गाणं सगळ्यांना दिसायचं. आता इतकं सोपं झालं की तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमचं रिलीज करा. इंस्टाग्राम उघडा, रील उघडा, यूट्यूब स्वतःचे चॅनल सुरू करा. या माध्यमातून लाखो करोडो रुपये कमवणारे कित्येक उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत की ज्यांना आणखीन म्हणजे फिल्म किंवा इतर क्षेत्रात संधी नाही मिळाली काम करायची, पण ते स्वतःला इतकं छान प्रेझेंट करतात. ते जुनी गाणी किंवा स्वतःच्या कलाकृती इतक्या छान पद्धतीने रिपीट आणतात ते. सो स्वतःचा ऑडियन्स आपण स्वतः क्रिएट करायला पाहिजे. त्यामुळं मी पण सगळ्या चॅनल्सला टाईप वगैरे करून, पण त्यानंतर मी आता एक नवीन माझं स्वतःचं चॅनल पण केलं आहे, प्रसाद गाडवे म्युझिकल्स. सो त्याच्यावर पण मी माझे सगळे आत्तापर्यंतची जेवढी कामं केली आणि इथून पुढं नवीन काही काम मला सुचलं तर मी ते त्या चॅनलवर अपलोड करत असणार आहे. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू दादा. मला असं विचारायचं होतं की तुम्ही म्युझिकमध्ये शिक्षण घेतलं, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नातेवाईक, कारण का नातेवाईक हा विषय असा आहे की तो म्हणजे न सांगता येणारा, न समजून येणारा विषय आहे. नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्या बिहेवियरमध्ये शिक्षण ज्यावेळेस आपण घेत होतो, काय करतोय म्युझिक काय, आणि आज ज्यावेळेस आपली गाणी टी व्हीला दिसतात आहेत, तर त्यांच्यामध्ये झालेला बदल किंवा तुम्हाला काय वाटतं? त्या खूप बदल आहे. म्हणजे मी अनुभवलाय तो बदल. रिलेटिव्ज सगळेच नातलग आपल्यावर प्रेम करणारे नसतात किंवा सगळेच लोक आपला तिरस्कार करत नाही, पण एक प्रत्येकामध्ये ईर्ष्या असते. लग्नकार्यात जर आई वडील कुठे गेले तर त्यांना साहजिक लोक विचारतात तुमचा मुलगा काय करतो. बरोबर. तर त्यांच्यासमोर हा प्रश्न पडतो की ह्याचं काम चांगलं चालू आहे, पण हा व्यावसायिक क्षेत्रात नाही आहे, हा कला क्षेत्रात आहे. सो एखाद्या लोकांना जर आपण सांगितलं की बाबा माझा मुलगा आर्टिस्ट आहे, तो गाणी वगैरे करतो, फिल्म इंडस्ट्रीत काम करतो, तर त्या लोकांची बघण्याची नजर प्रत्येकाची चांगली नसती. म्हणजे हा का होईल का, म्हणजे तो ते करतो का, म्हणजे कसं मग पैसे कसे कमवतो किंवा काय. किंवा काही लोक इतके छान मिळतात की अरे तू ते गाणं केलं ना, एक नंबर झाल्या, मी शेअर केलं होतं. म्हणजे सपोर्ट करणारे पण असतात आणि आपल्यावर टीका करणारे पण असतात, पण आपल्याला न्यूट्रल राहावं लागतं. सपोर्ट करणाऱ्यांबरोबर पण आणि ह्यांच्याबरोबर पण, निंदा नालस्ती करणाऱ्यांबरोबर. आपण आपल्या कामात फोकस असणं जास्त गरजेचं आहे, कारण आपण मोहितही नाही व्हायला पाहिजे किंवा आपण कुणाचा तिरस्कार पण नाही करायला पाहिजे. सो त्या गोष्टी लक्षात ठेवून आपण पुढं जातो. आता झालेला बदल माझ्या बाबतीत खूप किस्से झालेले आहेत, कारण मी ज्यावेळेस तालुक्यात सगळीकडे पखवाज वाजवायला जायचो किंवा मी फिरायचो, आताही जातो, पण त्यावेळेस मला असं ॲक्च्युली सांगता येत नव्हतं सुरुवातीच्या काळात की मी असं शिक्षण घेतलं आहे, मी पखवाज वाजवतो, मी गाणं वगैरे लिहितो, गातो, हे सगळं, पण माझं दाखवायला काम नव्हतं. आणि घरातल्यांना आणि इतर लोकांना पण भीती वाटत होती की हा काय करणार, कमवणार काय, खाणार काय, वडील सरकारी नोकर आहेत, पोराचं काय चालू आहे, काय करतंय, हे सगळे प्रश्न असतातच. बरोबर. पण हळूहळू लोकांना कळत जातं, तुमची जिद्द दिसते की ह्याच्यात गट्स आहे, हा करू शकतो. सो लोक सपोर्टही तितका चांगला करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर आपण फोकस असण्यापेक्षा आपण आपलं टार्गेट सेट करणं फार गरजेचं आहे या क्षेत्रात. हे क्षेत्र असं नाही आहे की नेसेसरी आहे तुम्ही कराच, तुमच्या वाचून म्हणजे एखादा दूधवाला जितका आपल्याला गरजेचा असतो किंवा एखादा वाहन सामान आणणारा जितका गरजेचा असतो, तितकं हे क्षेत्र हे एंटरटेन आहे की माझी गाणी आली नाही किंवा मी काय केलं नाही तर मला कोण विचारणार नाही आहे की बाबा तू का नाही गाणी करत आहे, किंवा केली तर फक्त लोक प्रोत्साहन करतील. सो प्रत्येक युवा तरुणांनी प्रत्येकाने स्वतःचं टार्गेट अचिव्हमेंट ठेवायला पाहिजे की मी या दिवसापर्यंत या वर्षापर्यंत माझं हे टार्गेट सेट आहे, माझा हा गोल आहे, माझा ऑडियन्स हा आहे, आणि दर्जा ठेवायला पाहिजे. मिळतंय म्हणून काम करणं फार चुकीचं आहे, कारण फार खराब कामं बघायला मिळतात की ॲक्च्युली ती ऐकायच्या
पात्रतेपेक्षा करताना पण ह्या लोकांनी विचार करायला पाहिजे की आपण असं काम करतो. ह्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मोठमोठ्या चांगल्या सिंगर्स लोकांना, मोठमोठ्या दिग्दर्शकांना, लेखकांना ह्यांना पण वाचलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात त्यांनी जी मेहनत घेतली आहे, जी चिकाटी आहे, त्यांचं जे ध्येय आहे, कोणत्या परिस्थितीतून कुठपर्यंत आलेत, ह्यांनी ह्या गोष्टीचा प्रत्येकाने मला वाटतं अभ्यास करायला पाहिजे. आता म्युझिकमध्ये एवढं काम केलंय तुम्ही, पण असं कधी वाटलं का की यार प्रसाद आपण चुकलोय, सायन्स घेतलं होतं, त्याच्यानंतर एखादी डिग्री करून चांगलं ऑफिसमध्ये बसलो असतो, आत्ता काहीच काम भेटत नाही, किंवा मेंटली आपण थोडंफार जीवनात असं एक पॉईंट नकारात्मकता, हो, असं काही झालंय आहे का, किंवा शेअर करू शकता का? खूप गोष्टी अशा आहेत की ज्या मी सांगू शकतो. मी लिटरली 2-2, 3-3 महिने मी कामांसाठी रोज पळालेलो आहे. म्हणजे सकाळपासून आपण मीटिंग सुरू केल्या, आज ह्याला भेटलो, ह्याला प्रोफाईल दिलं, तो म्हटला नाही बाबा तू हे बजेट एवढं कर. एखादं काम मिळालंय त्याच्यात आपल्याला मोजके 5-6 हजार रुपये मिळणार असतील, त्यातही तो 2-3 हजार रुपये कट करून आपल्याला देतो की नवीन घे. त्याच्यानंतर असं होतं की कधी कधी महिने आपल्याला काम मिळत नाही. आपण 11:30-12 वाजता रात्री घरी येतो, गाडी लावतो, आई जागी असती, घरात आल्यानंतर ती विचारती की एवढं सगळं कशासाठी. हा सगळा म्हणजे ही मरमर, धावपळ, म्हणजे किरकोळ गोष्टींसाठी की ज्याच्यातून तुला 1 रुपया सुद्धा मिळणार नाही, त्या गोष्टीसाठी तू इतकं पळतोय. मी म्हणजे कितीदा वेळा असं झालंय की मी घरी आलोय रात्री आणि 2 आठवडे झाले मी एकाच माणसाला एकच गोष्ट 4दा सांगतोय आणि तो माणूस अजून माझं सत्व बघतोय, किंवा एखादं चॅनल मला हेच देत नाहीये. म्हणजे लिटरली मला म्हणजे जवळच्या लोकांनी पण फसवलंय, इतकं फसवलंय की मी माझं अख्खं काम पूर्ण केलं आणि माझं फायनल कामातून माझे क्रेडिट्सच काढून घेतले. की मग त्यावेळेस मी ते माझे पुढचे महिने, पण मित्रांमुळे ते परत सेट झालं. मित्रपरिवार सपोर्ट करणारा असतो. कधी कधी असं होतं की आपण थकून येतो घरी आणि आपल्या तर हातात काहीच नसतं, पण घरातल्यांच्या अपेक्षा असतात की बरोबर आहे. हा हे करणारे बरं का, आता हे दिवस सुरू झालेत, आपल्याला इकडे पैसा लागतोय, तर ह्याच्याकडून हा आज घरी आर्थिक मदत करू शकतो. पण व्यावसायिक कलाकारांच्या बाबतीत ह्याच गोष्टी घडतात की त्यांच्याकडं नसतो पैसा वेळेला, त्यांना पेशन्स ठेवूनच काम करावं लागतं. तर मला भरपूर वेळा असं वाटलं की माझं ते क्षेत्र होतं ते खूप छान होतं, लहानपणीचं, गावोगावी जायचं, वाजवायचं, कुणाच्या इथं मस्तपैकी खाऊन पिऊन आनंदात उत्सव करून घरी यायचं. आणि व्यावसायिक आणि व्यावहारिक गोष्टींमध्ये ज्यावेळेस पडलो आणि ज्यावेळेस सगळ्या जगाचा आपल्याला चेहरा स्पष्ट होतो, तिथं स्टँड बाय आपल्याला स्वतः घ्यावा लागतो. तिथं आपल्याला मदत करणारं कोण नसतं. आपली जिद्द आणि आपल्या कलाकृतीवर असणारं प्रेम हे फार गरजेचं आहे. आपण स्टँड घेतला पाहिजे, कारण परत हीच गोष्ट येते समोर की आपण आपल्या कलेवर किती प्रामाणिकपणे तिचं सातत्य ठेवून काम करतोय ही जास्त महत्त्वाचं आहे. कारण या क्षेत्रात पुढं काय होणार आहे, आज आपला इंटरव्ह्यू असा चालू आहे, पुढच्या 5 वर्षात आपण हाच इंटरव्ह्यू कुठे घेणार हे आपण सांगू शकत नाही, किंवा माझी 5 वर्षात काय अवस्था दुरावस्था असेल हे आपण डिस्कस करू शकत नाही. इतके अनसिक्युअर फील्ड पण आहे ही. पण परत गोष्ट इथंच येते की तुम्ही किती चिकाटीने आणि ठाम राहून काम करता. मी एक सितारिस्ट आहे, त्यांचं फार सुंदर उदाहरण ऐकलं होतं कलाकारासाठी, की आपण एखादं प्रियकर प्रेमिका आहेत आणि त्यांचा एकमेकांवर जीव आहे, प्रेम करतात, म्हणजे पूर्ण प्रामाणिक त्यांचं चालू आहे प्रेम, सगळे संबंध आहेत. ते लोक असं भविष्यात विचार करत नाही की आपलं पुढे जाऊन काय होईल. तर ते त्यांचा प्रवास सुरू होतो की ते एक आनंदी राहतात, त्यांचं जीवन जगत जातात, पण त्यांना माहिती नसतं की आपण जर प्रेम करत आहात तर प्रेमाच्या पुढच्या अवस्था काय, की आपलं लग्न होईल की नाही होईल, तितके प्रामाणिक. सो आपण आपल्या कलेशी पण तसंच राहायला पाहिजे. आपण आपल्या कलेवर तितकंच प्रेम करायला पाहिजे की मला माहिती नाही की माझं भविष्य काय, पण मी तुझ्याशी तितकंच प्रामाणिक आहे. मी बघतो आजूबाजूला की जे माझे मित्र आहेत 11वी-12वीचे, त्यांची जी लाईफस्टाईल आहे, त्यांचा जो 9 to 5 जॉब आहे, या
कामाच्या शेड्यूलमध्ये मी माझा कलाकार म्हणून किती जगलो असतो आणि ते माझं लाईफस्टाईल नसतंच. मला मानसिक खुश मी नसतो. राहणं, हा, हा. मला लाखो रुपये मिळाले असते तरी मी खुश नसतो जितकं आज मी 10,000 आनंदी राहू शकतो. तर मला हेच सांगायचं की प्रत्येकाने ज्याला ज्या गोष्टीत समाधान मिळतं, ज्याला म्हणजे मी युनिव्हर्सिटीमध्ये होतो तर मी दुपारचा डबा घेऊन गेल्यानंतर आमच्या तिथं बॉटनी म्हणून एक डिपार्टमेंट आहे, तर बॉटनीला सगळे माळी कामगार लोक सगळे एकत्र जेवायला बसायचे. तर मी माझे मित्र आम्ही नेहमी जायचो कधीतरी आणि त्या माळी काकांबरोबर बसून जेवण करायचो. तर ही गोष्ट ते माळी काका इतके शांत होते की मी त्या काकांना नेहमी म्हणायचं, काका तुम्ही झाडात राहून झाडांसारखे झाले. हा, ते काका इतके खुश झाले की ते म्हणले की मला माझ्या जगण्याची पोच पावती मिळाली. बरोबर. आणि ते वाक्य मला इतकं भावलं की मी काकांना म्हणालो की मी तुमच्याबरोबर जेवायला येत जाईल. त्यांनी मला सांगितलं की माझंही आयुष्य असं होतं की मला डिफेन्समध्ये जायचं होतं, पण माझी घरची परिस्थिती बघून बाळा मला हे काम करावं लागलं, पण आज मी माळी काम करताना पूर्ण सुखी आहे. तर मी तिथून एक आदर्श घेतला की आपल्याला या क्षेत्रात काम करायला मिळतंय हे आपल्या आईबापांनी आपल्याला दिलेलं, आपण नशीबवान आणि आपली पुण्यही आहे. बरोबर. सो मी म्हणजे शेवटी हेच म्हणाल की मी खुश असतो की हे जे काम करतो त्यावेळेस मला पैसा मिळो अगर न मिळो, मी कधी म्हणजे प्रसिद्धीचा विचारही केला नाही किंवा माझ्या प्रोफाईलवर मी प्रसिद्धी आत्ता कुठं थोडं माहित म्हणजे असं आपलं 3 इडियट मध्ये रॅन्चो म्हणलाय. त्या पद्धतीने काबिल बनव. त्या पद्धतीने काम करत राहिलो. मला आपल्या पॅरेंट्स लोकांना एक सांगायचं की तुम्ही तुमच्या मुलाला कशात इंटरेस्ट आहे ह्या गोष्टीवर थोडं जास्त लक्ष द्या. त्यांचं म्हणणं किंवा त्यांचं मत काय हे जाणून घ्या, कारण का पॅरेंट्सची नीट चर्चा होत नाहीये. ह्यामुळं मुलाला सायन्स करायचंय, घरच्यांचं म्हणणं आहे तुझं काम नाही बाळा, तू कॉमर्स कर, आणि ह्याच्यामुळं तो सायन्स पण करू शकत नाहीये. बरोबर. आणि त्याचं कॉमर्स पण पूर्ण होत नाहीये आणि मग काहीतरी ऍडजस्टमेंट करून करायचंय, फ्रस्ट्रेट होऊन काम. येस. प्रसाद, मला हे विचारायचंय की तुझ्या क्षेत्रात डिग्री घेऊन की असे काही कलाकार असतील किंवा काही एक्झाम्पल तू आपल्या व्ह्युअर्सला दिले तर? काही गोष्टी अशा असतात की तुम्ही कशा पद्धतीने नावारूपाला येताय त्यावर काही लोकांचे स्टार ठरलेले असतात किंवा त्यांची मेहनत सगळ्यात जास्त असते. मुंबई पुणे मुंबई मधली जर हिरोईन मुक्ता बर्वे, ती ललित कला केंद्राची आहे. माझ्या माहितीतली मी उदाहरणं सांगतो. ओमकार स्वरूप बागडे म्हणून एक म्युझिशियन आहे, त्याने बबन, चिठ्ठी असे कैक सिनेमे केले, तोही ललित कलाचा आहे. त्यानंतर या क्षेत्रात काम करणारा फिलिपिन्सला जो सुजय डहाके दिग्दर्शक आहे, तो सुद्धा डिग्री घेऊन या क्षेत्रात काम करतोय. खूप उदाहरणं आहेत. सध्या जर झी मराठी किंवा इतर वाहिन्यांवर दादा तू बघितलं तर ऑलमोस्ट जेवढे टी व्ही चॅनल, टी व्ही कमर्शियल्स चालू आहेत तिथं मला रोज माझे मित्र मैत्रीणच दिसतात काम करताना, जे लीड आहेत आत्ताचे. आणि संगीत क्षेत्रातले तर ऑलमोस्ट 10च्या 10 माझ्याबरोबरचे मित्र आहेत. ते पूर्णपणे पूर्ण वेळ म्युझिक इंडस्ट्रीमध्ये कामाला आहेत. कोण रेकॉर्ड करतं आहे, कोण रेकॉर्डिस्ट आहे, कोण परफॉर्मिंग आर्ट करतं आहे, परफॉर्मर आहे. काही जण स्वतःचे म्हणजे त्यांनी शिक्षक म्हणून नोकरीला आहे. सगळ्यात सोपं शिक्षक म्हणून नोकरी करणं, कारण तुम्हाला ग्रॅज्युएशन मिळाल्यानंतर तुम्हाला कोणही संगीत शिक्षक म्हणून सहज तुम्हाला संधी मिळते. बरोबर. सो खूप साऱ्या संधी आहेत आणि सगळे जवळपास काम करतात पूर्ण वेळ. तर मी प्रत्येकाला हेच सांगेल की दादा तू आज तुझ्या इथं येऊन मला इथं येण्याची संधी दिली, ही संधी आणि बोलण्याची संधी दिली. ॲक्च्युली मला बोलायची अजिबात सवय नाही, पण तरी मी 40 मिनिटं बोललोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं कला क्षेत्रात काम करणाऱ्या मुलांना मी एवढंच सांगेल की तुम्ही मनमुक्त, मनमुराद जगा. मी कलाकार होण्याचं कारण म्हणजे माझ्या घरातले संस्कार किंवा मी व्हॉटेवर होतोच, पण माझं बालपण हे इंद्रायणी काठी गेलंय. मी नदीवर असायचो, मी शेतात असायचो, मी उगवता सूर्य रोज बघायचो.
माझं गाव जर तू बघितलंस तर असं एक चित्रच असं असतं शाळेतलं, की एकीकडून नदी वाहतीये, एकीकडं डोंगर आहे, त्याच्या मागून सूर्य उगवतोय. या गोष्टीचा आनंद घेत आणि त्या गोष्टींची तत्व जी आहेत मूळ त्याचा अभ्यास करत ती नकळत आपल्या शरीरात येऊन जातात. प्रत्येक मुलांनी कलाकार होण्यासाठी आनंद घेऊन जगायला पाहिजे. आपण थोड्या मोठ्यांकडे जाऊन त्यांचं ऐकायला पाहिजे. गायक व्हायचं असेल तर तुम्हाला मोठ्यांचं ऐकावंच लागणार, मोठ्यांचं गाणंच ऐकावं लागणार. आजूबाजूला आता आपल्या तालुक्यात तर भंडारा आहे, भामचंद्र आहे, देहू, आळंदी आहे, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही तो आनंद घ्यायला पाहिजे. आणि शेवटी हेच आहे की आपलं जे ध्येय आहे, जे साध्य करायचं आहे, त्याचं प्रत्येक युवा तरुणांनी माझे हात जोडून कळकळीची विनंती की त्यांनी स्वतःचं टार्गेट हे स्वतः गोल त्यांनी आखायला हवा. बरोबर. तर या क्षेत्रात ज्यांना ज्यांना काम करायचं आहे, मी नाव नाही घेत, पण मी 5-6 नवीन मुलांना ह्याच्या अगोदरही मदत करतोय की त्यांना स्टेबल होण्यासाठी माझ्या तालुक्यातल्या मी प्रयत्न करतोय. पण इथून पुढं ज्यांना ज्यांना करायचं आहे त्यांनी साईदादाशी संपर्क करावा आणि जी काय माहिती हवी, कोणत्याही प्रकारची, म्हणजे तुम्हाला आर्थिक जरी मदत लागली तरी तुम्ही नक्की आम्हाला येऊन भेटा. आम्ही पूर्णपणे साईदादा आणि ह्या नवीन माध्यमातून मी दादालाच विनंती करेल की आपण त्या सगळ्यांना मदत करूया आणि आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक भावंडाला पुढे जाण्यासाठी किंवा पुणे जिल्ह्यातल्या, महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येक मुलासाठी आपण हे काम करूया. नक्कीच. आणि ॲक्च्युली मला हेच सांगायचं आहे की हा चॅनल आपण जो चालू केला आहे, की मला त्यावेळेस जर का कोण सल्लागार असतं किंवा असं काही व्हिडिओ आपण त्यावेळेस बघायला भेटले असते तर आज मी अजून काहीतरी वेगळा व्यक्ती बनू शकलो असतो. तर खूप सारी मुलं आहेत आम्ही बघतोय की ज्यांना प्रॉपर गायडन्स नाही भेटत आहे. त्याच्यासाठी आपला उद्देश तोच आहे. आणि प्रसाद भाऊ, खूप छान वाटलं. आपण पहिला एपिसोड आपला केलाय, एवढ्या वेळ बोलतोय, कधी सवय नाहीये, पण काहीतरी करायचंय आपल्याला समाजासाठी, आपल्या नवीन मुलांसाठी, युवा पिढीसाठी काहीतरी करायची इच्छा आहे. त्याच्यासाठी आपण हे पाऊल उचललंय. तर आज म्युझिकबद्दल खूप साऱ्या चर्चा झाल्या आणि प्रसाद भाऊंना मला हेच सांगायचं की मला ॲक्च्युली सगळ्या व्ह्युअर्सला हे सांगायचं आहे की इथून पुढं तुम्हाला म्युझिक रिलेटेड काही शंका वाटली तर तुम्ही प्रसाद भाऊला नक्कीच कॉल करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर आणि माझा वैयक्तिक नंबर आहे. सजेशनसाठी आम्ही कधीही अवेलेबल आहे. आणि तुमच्या जवळपास एखादा व्यक्ती आहे की जो तुम्हाला सजेस्ट करू शकतोय किंवा तुम्ही त्यांच्याकडनं एखादा साधा नॉर्मल माणूसही चांगल्या लेवलचा सल्ला देऊ शकतो, तर विचारायला लाजू नका की मी कसं विचारू. तुम्ही प्रत्येकाला विचारा, ज्याच्याकडनं आपण सल्ला घेऊ शकतोय तुम्ही त्यांना कॉल करा, विचारा. काही फरक पडत नाही किंवा काही कमीपणा येत नाही की मी कसं विचारू. त्याचं बिलकुल लाज बाळगू नका. आणि ही आपली पहिली व्हिडिओ होती. ह्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आपल्या खूप साऱ्या व्हिडिओ येणार आहेत. आणि तुम्हालाही की एखादं क्षेत्र माहिती आहे पण ते असं क्षेत्र आहे की ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं नाही आहे, तर तुम्ही तसं क्षेत्र आम्हाला नक्की कळवा. आम्ही त्याची पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू. व्हिडिओ कसा वाटला आणि एखादं क्षेत्र तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ हवे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये तुम्ही ते आम्हाला तुमचा अभिप्राय कळवा आणि लाईक आणि शेअर करा. आणि मला एक नेहमीची एक सवय आहे की मी ज्या कोणी नवीन व्यक्तींना भेटतो तर त्यांना माझ्यातर्फे एक छोटंसं एक गिफ्ट म्हणून